तर लक्षात घ्या, आपण रिफ्रॅक्शन हा कॉन्सेप्ट शिकत आहोत. रिफ्रॅक्शन मध्ये आपलं डिस्कशन आज परत कंटिन्यू होणार आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मी तुम्हाला सांगितलं होतं, इंडेक्स म्हणजे एक नंबर आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अ नंबर डिनोटिंग रिफ्रॅक्शन. म्हणजे एखाद्या मीडियम मध्ये लाईटची स्पीड कशी चेंज होते हा सांगणारा नंबर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. तू मागचे 2 व्हिडिओ बघून घे, मी अपलोड केलेत. हा फायदा असतो अब्सेंट राहिल्यावर थोडासा व्हिडिओ पाहिले की कळते. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थोडा क्रिटिकल कॉन्सेप्ट आहे. इथून गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण पाहिला 2 टाईपचा होता. एक ऍब्सोल्यूट आणि एक होता रिलेटिव्ह. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगत होता एटा स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. तर स्पीड ऑफ लाईट जी असते ती आपण घेत असतो व्हॅक्यूम किंवा एअर मधली, आणि इथे घेतो ज्या मीडियम साठी आपण बोलतो त्या मीडियम मधील लाईटची स्पीड. याला तुम्ही असं पहा, जर तुम्हाला फर्स्ट मीडियम मधलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा आहे तर त्याला एटा 1 म्हणूया आपण. तर इथं C1 म्हणत नाही, सी तर फिक्स आहे. ठीक आहे. एअर मध्ये लाईटची स्पीड फिक्स आहे, ऍब्सोल्यूट नाव आहे त्याचं, त्याचा वर कोणाचाही इफेक्ट होत नाही, परंतु V1 होईल इथे. तर एक गोष्ट समजून घ्या, एटा आहे तेव्हा V आहे, एटा 1 असेल तेव्हा V1 असेल. जर एटा 2 आला तर याला C/V2 लिहाल. याच पद्धतीने तुम्हाला एटा n टर्म साठी पाहायचं असेल तर n साठी तुम्हाला हे पाहावं लागेल. हे आता मुद्दाम लिहून द्यायलो. आता आपण एक 2 रिलेशन डिराईव्ह करणार आहे आणि एक 2 न्यूमेरिकल्स करून बघणार आहे. त्याचे मस्त प्रश्न असतात. तर थोडंसं याचा मॅथमॅटिकल अप्रोच शिकून घ्या. या ठिकाणी आपल्याला रिलेटिव्ह काढण्यासाठी हे एक नोटेशन मी शिकवलं होतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 1. त्याला आपण कसं लिहितो, सेकंड मीडियम साठी फर्स्ट मीडियमच्या रिस्पेक्ट मध्ये. तर हे एक रिलेशन आपल्याकडे आहे. आता आपण मीडियम वाईज याचं म्हणजे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे याचं रिलेशन स्पीड ऑफ लाईट सोबत कसं असेल जेव्हा आपण रिलेटिव्ह मध्ये पाहतो. ऍब्सोल्यूट मध्ये तर सरळ सरळ रिलेशन दिसतात. पहा, एटा असेल तर C/V. ऍब्सोल्यूट आहे म्हणजे कंपल्सरी लाईट वर येणारच, एअर किंवा व्हॅक्यूम मधली स्पीड येणारच. समजून घ्या, 2 दिवसांनी विसरते सगळं, म्हणून लक्ष द्या. तर हा जो रिझल्ट आहे इथे लिहिलेला हा फक्त ऍब्सोल्यूट साठी आहे, पण रिलेटिव्ह मध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा थोडंसं कॅल्क्युलेशन चेंज होतं. आता बघा, मी सेकंड स्लाइडवर तुम्हाला हे व्यवस्थित दाखवेल. जर आपल्याला सांगितलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काढा, तर बेसिक फॉर्म्युला काय, एटा 2 बाय एटा 1. पण आपल्याला माहितीये, आता मी हे शिकवलं, जो एटा आहे स्वतः तो C/V आहे. तर मला सांगा, हे आपलं इक्वेशन 1 असेल समजा, तर एटा 1 ला आता आपण काय लिहिलं होतं, C/V1 and eta 2 can be written as C/V2. तर या 2 व्हॅल्यू आपण इथे ठेवू शकतो. याला 2 म्हणा. तर फ्रॉम 1 and 2 आपल्याला एक कंडिशन सापडते. काय होईल बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज गिवन बाय एटा 2 कॅन बी रिटन ॲज C/V2. तर इथे लिहिल मी C/V2 डिवायडेड बाय एटा 1 is C/V1. याला C/V2 करून रेसिप्रोकल होईल हा, आणि इथून C कॅन्सल होईल. स्पीड ऑफ लाईट फिक्स आहे व्हॅक्यूम एअर मध्ये, तर रिलेशन भेटेल V1/V2. आणि हा सगळ्यात मेन रिझल्ट आहे, फर्स्ट इम्पॉर्टंट रिझल्ट. म्हणजे जेव्हा तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ फर्स्ट काढायचा आहे तेव्हा आपल्याला
रेसिप्रोकल होत असते व्हीचं. बघा इथं सेकंडचं इथं फर्स्ट आलंय, लक्षात येते? आणि फर्स्ट असेल तर सेकंड खाली येतं. कारण बघा सी सोबतचं रिलेशन आहे. म्हणून हा रिझल्ट असतो जेव्हा आपल्याला सेकंड मीडियम मधला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्टच्या रिस्पेक्ट मध्ये काढायचा असेल, तेव्हा आपण फर्स्टच्या स्पीडला सेकंडच्या स्पीडने डिवाइड करतो. हा सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे? तर इथं मी लिहीन रिमेंबर, याला लक्षात ठेवा. आता बघा या पद्धतीने तुम्ही मला सांगा, चला हे आपल्याला भेटलं इक्वेशन 3. नेहमी सेकंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढताना फर्स्ट मधली स्पीड घ्या लाईटची. तर यावरून म्हणू शकतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज स्पीड ऑफ लाईट इन फर्स्ट डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन सेकंड. मेन रिझल्ट आहे. आता मला काय सांगायचं होतं? ठीक आहे. आता तुम्ही सांगा फर्स्टचा सेकंडच्या रिस्पेक्ट मध्ये काय रिलेशन यायला पाहिजे? V2 by V1. लेट्स से फोर्थ इक्वेशन. ओके, तर आपण एक काम करू, मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 and 4. 3 and 4 ला मल्टिप्लाय करा. तर 3 आहे 2 एटा 1 इंटू 1 एटा 2. तर पहिल्यामध्ये होतं V1 by V2 आणि इकडे येतं V2 by V1. तर ऑटोमॅटिकली सगळं कॅन्सल होतं, इथे येतं 1. तर इथून कळतं 2 एटा 1 इंटू 1 एटा 2 इज ऍक्च्युअली 1. दिस इज न्यू रिलेशन. बघा हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर आपण असं म्हणू शकतो की सेकंड मीडियम मधला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्टच्या रिस्पेक्ट मध्ये हा सरळ सरळ असतो रेसिप्रोकल ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट इन ऍज रिस्पेक्ट टू सेकंड. तर याला आपण म्हणतो रेसिप्रोकल रिलेशन. आता तुम्हाला जेवढे न्यूमेरिकल्स याचे येतात ते या स्लाइडच्या बाहेर नाही. संपलं. 10वीला एवढा डोस खूप मोठा आहे. याच्यानंतर अजून वाढतो. म्हणजे मी तुम्हाला परवाच्या लेक्चरमध्ये जे साइनच्या व्हॅल्यूज लिहून दिल्या होत्या, साइन 0, 30, 45, 60 आणि 90, हे तुम्हाला स्नेल्स लॉ मध्ये यूज करायचं असतं, बाकी काही नाही. चला मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. आपल्याकडे रिझल्ट आता आलेले आहेत. बघा क्वेश्चन कडे लक्ष द्या. आपण म्हणू स्पीड ऑफ लाईट, क्वेश्चन कडे लक्ष द्या, स्पीड ऑफ लाईट इन एअर इज 3 into 10 raised to 8 meter per second. ठीक आहे? and speed of light in water is 2.26 into 10 raised to 8 meter per second. क्वेश्चन है फाइंड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. असा क्वेश्चन आहे, बोर्ड एक्झाम मध्ये येतो 2 मार्काला. आता नीट थोडंसं समजून घ्या. क्वेश्चन मध्ये जे मीडियम्स आहेत, ज्या मीडिया आहेत, एअर अँड वॉटर आहे. आपल्याला कोणाचं काढायचंय? वॉटरचं. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? एअरच्या. आता एअर सोबत डायरेक्ट कम्पेअर करतोय आपण, तर हा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार. कधीही डायरेक्ट एअर सोबत जेव्हा विचारलं जाईल तेव्हा क्वेश्चन असतो ऍब्सोल्यूटचा. तिथे काही दुसरं डोकं लावायचं नाही. तर आपल्याला काय काढायचंय बघा, एटा. तर या ठिकाणी वॉटर विथ एअर असंच करतोय. तर मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो 2 आणि 1 होता. दिमाग लावायला शिका, नाही तर स्लाइड मध्ये सगळे फॉर्म्युले कळतात, क्वेश्चन मध्ये अप्लायच करता येत नाही. ही वेळ नाही आली पाहिजे. मी बोललो तुम्हाला सेकंड, बघा इथे 2 आणि इथं 1 होता, तेव्हा इथं V1 होता. कळतं? म्हणजे इथं ऍक्च्युअली काय यायला पाहिजे, एअर मधली स्पीड आणि मग वॉटर मधली स्पीड.
हे रिलेशन आलं तर क्वेश्चन बनतात. एअर मधल्या स्पीडला आम्ही सी म्हणतो सर, आणि वॉटर मधली VW. आपल्याला काढायचंय वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअरच्या रिस्पेक्ट मध्ये. आपला ऍक्च्युअल फॉर्म्युला काय झाला? दिस इज C/VW. पुटिंग व्हॅल्यूज. C ची व्हॅल्यू दिली आहे 3 × 10⁸. मी तुम्हाला सांगितलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज अ युनिटलेस क्वांटिटी. तर वर स्पीड आहे, खाली पण स्पीड आहे, मीटर पर सेकंड कॅन्सल होतं. हे दिले 2.26 × 10⁸. छान. हे कॅन्सल झालं. डेसिमल उडवा, वर 300 करा, खाली 226 करा. याला तुम्ही 2 ने डिवाइड करा. 150, 113. हा तुम्हाला अप्रॉक्स 1.33 येतो. 1.33 ला आपण अप्रॉक्स 4/3 म्हणतो. आठवा परवा सांगितलं होतं वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.33 आहे. पाठ करा. हे त्याचं प्रूफ आहे. आता एक गोष्ट, परीक्षेत प्रश्न कसा फिरवतील? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स देतील आणि स्पीड विचारतील. उलट करतील. तर याच इक्वेशनला हे विचारा, त्याला एक्स माना आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3 इथं ठेवून द्या. क्रॉस मल्टिप्लाय करा, 2.26 × 10⁸ भेटतं. सेम क्वेश्चन आहे, सेम इक्वेशनने फक्त मागे पुढे करून सॉल्व्ह करायचं आहे. तर 4/3 आहे, तर याला तुम्ही ऍज अ डेटा लक्षात ठेवा. ऍज अ डेटा, तर स्पीड ऑफ लाईट इन वॉटर असं जेव्हा फक्त म्हणतील, कशाच्या रिस्पेक्ट मध्ये हे नाही म्हणणार, तेव्हा त्याचं मिनिंग आहे एअरच्या रिस्पेक्ट मध्ये. कोणाच्याच रिस्पेक्ट मध्ये म्हणत नाही तेव्हा चुपचाप 4/3 लिहायचं. फ्रॅक्शन असेल तर, किंवा 1.33 लिहायचं. टर्मिनेटिंग रॅशनल नंबर, नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग वाला आहे हा. ठीक आहे. तर ही ऍज अ डेटा म्हणून लक्षात ठेवा. हो, फ्रिक्वेन्सी आपण पाहिलेलं आहे. फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ यांच्याशी पण रिलेशन असतं. ते आपण नंतर पाहू. चांगला प्रश्न आहे आणि बरं झालं मला आठवण करून दिला. मला फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ सोबतही सांगायचं होतं. आपण ऑलरेडी वेव्ह बद्दल लास्ट इयर शिकलो होतो. तर तुम्हाला लॅम्बडा वगैरे मी सांगितलेलं आहे. असो, त्याच्यासोबतही आपण करू, काही अडचण नाही. इथपर्यंत आलो. आता आपण येऊ पुढच्या रिझल्टकडे. लक्ष द्या थोडस. न्यू रिझल्ट युजिंग स्नेल्स लॉ. ठीक आहे. तर आपण सगळ्यांनी पाहिले स्नेल्स लॉ होता एटा इज इक्वल टू sin I/sin R. आता याच्यामध्ये हा जो एटा आहे, हा या दोघांच्याही स्पीड सोबत रिलेटेड असणार. चला, मी जर तुम्हाला विचारलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंडचा फर्स्टच्या रिस्पेक्ट मध्ये लिहा, तर फॉर्म्युला काय बनेल? नेहमी तेच डोक्यात ठेवा. 2 1 आहे तर 1 2 यायला पाहिजे. 1 2 म्हणजे कोण? 1 म्हणजे पहिलं मीडियम. पहिल्या मीडियम मधून जेव्हा लाईट येतो तेव्हा त्या अँगलला आपण इन्सिडेंट अँगल म्हणतो. इन्सिडेंट अँगल आय म्हणजे वर साइन आयच येणार. असं लक्षात ठेवा. ज्याच्या डोक्याच्या वर चाललंय त्यानं जागेवर या. सेकंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्टच्या मीडियम मध्ये काढायचं. सरळ मिनिंग होतं फर्स्ट मधली स्पीड बाय सेकंड मधली स्पीड. फर्स्ट मधली स्पीड म्हणजे मीडियम 1. मीडियम 1 चा अँगल असतो इन्सिडेन्स अँगल, म्हणून तिथे लिहा साइन आय. तर 1 असेल तर वर आय, इकडे 2 आहे तर खाली आर. हे असं येत असते. मी ज्यावेळेस फक्त एटा लिहितो त्यावेळेस मी दोन मीडियमला कम्पेअर करतो इथं. आता हे कुठं आलं? तुमचं आन्सर इथे जेव्हा लिहितोय तेव्हा तुम्ही त्याला ऍब्सोल्यूट टर्म मध्ये बघू शकता, लाईटच्या स्पीड एअर सोबत कम्पेअर करून. आणि जेव्हा मी 2 1 2 3 3 4 असं काहीतरी लिहितो त्यावेळेस मात्र इथं काय होणार? तुम्हाला रिलेशन लावावं लागणार V1/V2 चं. ते कसं आलं आता मागे प्रूव्ह केलंय आपण. हा एक रिझल्ट महत्वाचा आहे. आता थोडस पहा. तर याला आपण आता काय लिहिलं होतं? चला,
यालाच काय लिहितो आपण? थोडं मागे या. मागे आलेला फायदा असते. 2 एटा 1 ला काय लिहिलंय? एटाच्याच फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर एटा 2 बाय एटा 1. परत एक महत्वाची गोष्ट. विसरू नका. म्हणून मोठं काढलं. याला 2 प्रकारे लिहा. एटा लिहिला तर वर 2 ला 2 खाली 1. स्पीड लिहिला तर वर 1 खाली 2. तुमच्या डोळ्यामध्ये हा फॉन्ट बसला पाहिजे आता विथ कलर. ठीक आहे? तर लक्षात ठेवा, हा खूप महत्वाचा रिझल्ट आहे. एटाच्या फॉर्ममध्ये लिहिताना पहिला वर, दुसरा खाली. स्पीडमध्ये लिहिताना पहिली स्पीड वर, दुसरी स्पीड खाली. चला पुढे. लक्ष द्या. आता आपण याला इथं जोडूया. तर ह्याला तुम्ही एटाच्या फॉर्ममध्ये काय लिहिणार? एटा 2 बाय एटा 1 हा याला इक्वल आहे. आपण असं म्हणू शकतो की साइन आय बाय साइन आर इज एटा 2 बाय एटा 1. झालं इक्वल? स्नेल्स लॉ असा जो लिहितात ना, दिस इज बकवास लॉ. असा कधीच लिहायचा नाही. न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी फ्युचरमध्ये जेईई नीटचे क्वेश्चन इथूनच येणार आहेत. तिथे वेगळा फॉर्म्युला येणार नाही. हेच आहे. जेईई ॲडव्हान्स असो का नीटचा पेपर असो, फॉर्म्युला हाच आहे. फॉर्म्युला बदलत नाही. क्वेश्चन बदलतात फक्त. तर कॉन्सेप्टकडे लक्ष द्या. स्नेल्स लॉ कधीही कोणत्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचा? वरच्या नाही. स्नेल्स लॉ नेहमी या फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचा आणि तो असा ठेवायचा. क्रॉस मल्टिप्लाय करा. एटा 1 साइन आय इज इक्वल टू एटा 2 साइन आर. हा आहे पॉप्युलर फॉर्म. स्नेल्स लॉ. तर स्नेल्स लॉ जे पहिल्या दिवशी सांगितला तोच आहे. आता आपण त्याला डेप्थ मध्ये लिहिलं. समजली स्टोरी कशी आहे? खूप साऱ्या गोष्टी एकत्र झाल्या आता. तर हे तुम्हाला दोनदा तीनदा पाहावं लागेल. तुम्ही आपापसात बोलू नका. हळू बोलायचं असलं तरी बोलू नका. तर एटा 1 साइन आय इज इक्वल टू एटा 2 साइन आर. तू काय लिहायला रे? तर जेव्हा जेव्हा तुम्हाला स्नेल्स लॉ चांगल्या फॉर्म मध्ये लिहायचं तेव्हा हे वापरा. हा फॉर्म वापरा. जेवढ्या गोष्टी माझ्याकडे आहेत मी सगळ्या सांगायलो. चला बघू तुमची ब्रेन टेस्ट घेतोय. याचा आन्सर व्ही च्या फॉर्म मध्ये काय? पहिल्याला वर 2 खाली 1. इथं वर 1 खाली 2. इथे वर 2 खाली 3. बघा कधी कधी 3 मीडियम मिक्स करून देतील. ब्रेन टेस्ट काय उगा तुम्हाला त्रास द्यायला देत नाही. तुम्हाला वेगवेगळ्या रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्ह म्हणजे दूर दूरचे पाहुणे एकत्र येणे. त्याच्यात कोणतेही मीडियम घेतील आणि दुसऱ्या कोणत्याही मीडियम सोबत कम्पेअर करायला लावतील. गेलो आपण आता जेई लेवलच्या कॉन्सेप्ट कडे. आता बघा इथं कोण कोण मरायले. तर आन्सर कधीही 1 येणार नाही. हे सांगायचंय मला. 1 केव्हा येते? जेव्हा 2च असतील आणि रेसिप्रोकेट झालेले असतील. तेव्हाच 1 येतं. तिसरा आला तर तुम्हाला एक कॉन्सेप्ट इथं लक्षात घ्यायचा आहे. आन्सर कोणत्या फॉर्म मध्ये येते बघा. डायरेक्ट याचा आन्सर आलेलं दिसते का इथं? कारण हे तर 2 कॅन्सल व्हायलेत ना. असं होत असते. तर तुम्हाला असे कितीही दिले ह्याला ऍज अ रिझल्ट म्हणून लक्षात ठेवू नका. त्याला एक प्रोसेस म्हणून लक्षात ठेवा. असे तुम्हाला 3-4 मीडियम जरी मिक्स करून प्रोडक्ट विचारलं तर तुम्हाला हे कॉन्सेप्ट माहित असेल ना तर तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. प्रत्येक गोष्ट पाठ करायची नाही. त्याचा कधीच उपयोग होत नसतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न देईन. पहा. एक्झाम्पल देतो. मला वाटते लावा थोडंसं डोकं आणि ट्राय करता आलं तर करा.
बघा, लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअरर मीडियम 1 टू डेन्सर मीडियम 2. मीडियम 2. जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे दॅट इज 45 डिग्री अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे 30 डिग्री. आता मी अँगल दिलेत आणि या अँगलचा मी डेटाही परवा लिहून दिलाय. सगळं सांगतो. ठीक आहे. तर क्वेश्चन आहे, फाइंड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. पहिला हा पार्ट काढा, मग मी त्याचा सेकंड पार्ट विचारतो. केलेलं असेल नसेल पहा इकडे. आपल्याला काढायचं आहे सेकंडचं विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. आपल्याला ऍक्च्युली हे काढायचं आहे. आलं लक्षात? तर मी आताच सांगितलं होतं, याला लिहिण्याची पद्धत होती साइन आय बाय साइन आर. आता बघा कसे कॉन्सेप्ट अप्लाय होत असतात, म्हणून सगळं माहित पाहिजे. ठीक आहे. ग्रेडेशन असतं प्रत्येक गोष्टीत. ज्यांना आलंय त्यांनी पहा, असंच मी सांगितलं. कारण मी मॅथ शिकवत नाहीये, फिजिक्स शिकवतोय. मला तुम्हाला दुसरे 2 प्रश्न विचारायचे. तुम्ही फक्त आन्सर काढले, याला फिजिक्स मध्ये महत्व नसते. मिनिंग काय निघते त्याला फिजिक्स मध्ये महत्व असते. तर फिजिक्स आणि मॅथ मध्ये हा बेसिक फरक असतो. हा असतो 1/√2. हे ऍक्च्युली मी सांगायचं काम नाही पडायला पाहिजे. मी जेव्हा तुम्हाला परवा हे शिकवलंय, स्लाइड मध्ये लिहून दिलंय, इट्स युअर ड्युटी टू लर्न धिस. म्हणजे तुम्ही घरी जाऊन रिवाइज करत नाही. हा 1/2 झाला, हा येतो 2/√2. आणि कधी आन्सर असं रिकामं सोडायचं नाही. मी 9th स्टँडर्डला सवय लावली आहे तुम्हाला की याला रॅशनलाइज करायला शिका. तर 2√2 खाली 2 येतो, 2 कॅन्सल होतो, √2 येतो. धिस व्हॅल्यू इज 1.41. मी तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू पाठ करा म्हटलं होतं. √2, √3, √5, √7. किमान √2 आणि √3 तरी करा. आपल्या जन्माचं या 10 वर्षातलं कल्याण होईल एज्युकेशन मधले. तर √2 ची व्हॅल्यू 1.41 आहे. आता याचा अर्थ काय आहे? सेकंड मीडियम मध्ये जेव्हा लाईट येते, तेव्हा फर्स्ट मीडियमच्या रिस्पेक्ट मध्ये ती एवढी आहे स्पीड. ही स्पीड ऑफ लाईट आहे, मीटर पर सेकंड तुम्ही म्हणू शकता. समजलं? ही स्पीड आहे लाईटची, स्पीड. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाबद्दल बोलतो? स्पीड बद्दल बोलतो. पण ही स्पीड लाईटची ऍब्सोल्यूट आहे का रिलेटिव्ह आहे? रिलेटिव्ह आहे. ऍब्सोल्यूट एअर म्हणलं असतं तर झालं असतं. इथं तुम्हाला म्हणले का एअर आहे म्हणून? नाही. मीडियम 1 आहे, मीडियम 2 आहे. ब्रेनला सिग्नल जाऊ द्या मी काय बोलायलो. मीडियम 1, मीडियम 2. मी एअर कुठेही म्हणलेलं नाही. एअर म्हणलं की ऍब्सोल्यूट. इथे तुम्ही असं नाही म्हणू शकत की लाईटची स्पीड ही फिक्स आहे. नाही. मीडियम बदललं तर हे बदलून जाईल. म्हणून लाईटची स्पीड ही चेंज होत राहते. आणि ती कशी चेंज होते हे सांगायचं काम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं आहे. चला माझा प्रश्न फिरून आहे अगेन. बघू तुम्ही आता शिकलेला कॉन्सेप्ट कशा वापरता. अगेन फाइंड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड. उलट करायचंय. तुम्ही कसंही करा, मग मी तुमची बुद्धी पाहतो. रेकॉर्ड पाहिजे. कोण साइन आय साइन आर परत वापरत होतं. वरचीच प्रोसेस खाली करायलात ना आता. फक्त तुम्ही काय करताय माहितीये का? वर आर आणि खाली आय घेताय. अरे दादांनो आणि तायांनो, तुम्हाला एक साधा कॉन्सेप्ट सांगितला होता. या दोघांचं रेसिप्रोकल रिलेशन नावाची गोष्ट सांगितली होती. पुन्हा साइन आय साइन आर लावायची काय गरज आहे रे? तुम्हाला जर विचारलं फर्स्टचं विथ रिस्पेक्ट टू 2 काढा, तर हा 1 सेकंडचं विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट लिहू शकत नाही काय? मग कशाला पुन्हा साइन लावायचं? मी हे देण्यामागचं रिझन हे होतं की तुम्ही स्मार्ट वर्क करा. तेच मीडियम जर तुम्ही मागे पुढे केले, फॉर्म्युले उगाच द्यायला काय छापलेत पुस्तकात म्हणून. असं नसतं. त्या फॉर्म्युल्याला योग्य जागी यूज करायला शिका.
हे प्रिपरेशन असते कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं. हा सर येते हे येते काय छान शिकव. अरे सर किती छान शिकव, खड्ड्यात घाला ते सरचं शिकवणं. तुम्हाला आलं पाहिजे. या इन्स्टिट्यूट मध्ये हे सर शिकवतात. अरे बाबा ते त्याच्या जागी किती मोठा असेल, तू काय करायला हे बघ. ऍज अ स्टुडंट तुम्ही तुमचं वापरायला शिका डोकं. हा क्वेश्चन द्यायचं कारण होतं. चला ही व्हॅल्यू किती येते, ही व्हॅल्यू किती येते. आता याला तुम्ही √2/1 लिहिता काय. हा तर तुम्हाला इथं लिहावं लागेल. थोडस समजून घ्या. वर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर √2 येईल आणि खाली 2 येईल. ऐका मी काय बोलतो. हा 1.41 होता, हा 2 आहे. मला या प्रश्न सोडवण्यात तीळ मात्र इंटरेस्ट नाही. मला इंटरेस्ट आहे याचा ऑब्झर्वेशनचा. आपण जो चॅप्टर शिकायला ना त्याची थेअरी तुम्ही त्याच्यातून समजून घ्या मला काय सांगायचंय. आता मॅथ्स लावा 0.705 असंच काहीतरी येते. समजलं याचा अर्थ. आणि याचा अर्थ काय आहे पहिल्या दिवशी बोललो होतो. मी काय विचारलं, त्या 2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला पहा आणि याचं फिजिकल मिनिंग सांगा. रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जात आहे, तर स्पीड कुठे जास्त असते, रेअरर मध्ये. तर 0.705 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. एक रिलेशन लिहिलं होतं मी बाण मारून. जेवढं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तेवढी स्पीड ऑफ लाईट कमी. बघा वरची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, डेन्सर मीडियम मध्ये आहे. आणि म्हणून डेन्सर मीडियम मध्ये लाईटची स्पीड कमी असते. मॅथमॅटिकली प्रूव्ह झालं. हे फिजिकल मिनिंग आहे. हे 2 नंबर्स फक्त मॅथचा पेपर असता तर मी मानतो. फिजिक्स मध्ये मी फक्त या आन्सरला बिलकुल किंमत देत नाही. माझ्याजवळ त्याला काहीच किंमत नाही. मी फिजिक्स कसं शिकावं हे तुम्हाला सांगालो. मिनिंग काढायला शिका. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला हे आन्सर विचारत नाही. तुम्हाला 4 स्टेटमेंट देतात त्याला धरून आणि त्या स्टेटमेंटला तुम्हाला इंटरप्रेट करायचं असतं आणि मग ऑप्शन टिक करायचं असतं. त्याला म्हणतात क्रिटिकल थिंकिंग. आपण जे पहिल्या दिवसापासून शिकतोय या चॅप्टर मध्ये ते आता इथं प्रूव्ह व्हायले कशा गोष्टी चालतात. म्हणून लक्षात घ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज मेजर ऑफ स्पीड ऑफ लाईट अँड इट टेल्स अस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीजेस स्पीड ऑफ लाईट डिक्रीजेस. म्हणून रेअरर मधून डेन्सर मध्ये आलं. आता माझा साधा प्रश्न आहे, इथे लाईट कुठं बेंड होत असेल, या केसमध्ये लाईट बेंड होते का. आता रिफ्रॅक्शन आहे म्हणजे बेंड होणारच. कसं होणार, टुवर्ड्स द नॉर्मल का फार अवे फ्रॉम द नॉर्मल. कशामुळं. आता 4 ऑप्शन असे बनवतात. तर सांगा म्हणतात ह्याच्यामध्ये बेंडिंग कसं होईल. त्यांना हे घेणं नाही. ते काय म्हणतात तुमच्याकडून हे काढून घेतात सगळं मेहनत लावून. 4 मार्क फुकट भेटणार बाबा. जेई मेन्स मध्ये 4 मार्क जर भेटले तर तुम्ही 1000 पोरांच्या रँकनं पुढे जाता. एक प्रश्न बरोबर आला तर तुमच्या मागे 1000 पोरं जातात. तो प्रश्न चुकलेले. एकेका मार्कात हजारोचा रँकचा फरक पडतो. म्हणून ज्याने याला असं फिल्टर केले आपल्या ब्रेन मध्ये सगळं ऍब्सॉर्ब केलंय डिसॉल्व्ह केलंय त्याला हक्क आहे ते मार्क घ्यायचा. चला इथपर्यंत समजलं आता सगळ्यांना. आता एक लास्ट कॉन्सेप्ट आहे याचा. 10वीच्या मानानं आपण मोठा डोस घेतला या चॅप्टर मध्ये. एनसीईआरटी मध्ये हे काहीच नाहीये, तुम्ही नीट उघडून बघा. फक्त स्नेल्स लॉ लिहून दिलेला आहे एवढा, कोपऱ्यात लिहिलाय खाली पुस्तकात. मी एक नाव दिले ना कचरा. हा चलो ऐका, कोणी बोलायचं नाही इकडे पहा. आपण येऊ परत आपल्या स्लॅब. हा आपला स्लॅब आहे, क्लास स्लॅब. बोलू नका. हे 2 नॉर्मल्स घ्या. लक्ष द्या बेटा काय चालू आहे. इन्सिडेंट रे आला
समजा हे रेअरर मीडियम आहे. मग तो रे टुवर्ड्स द नॉर्मल येऊन इथपर्यंत आला. टुवर्ड्स द नॉर्मल आला. आता नॉर्मल खूप असतात, इन्फायनाईट असतात. आपण याला जिथं आणू. त्याच्यानंतर तोच रे पुन्हा डेन्सर मधून रेअरर मध्ये गेला. तर इथे काही महत्वाच्या गोष्टी होतात. अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ एमर्जन्स. एमर्जन्स, इन्सिडन्स, तसं एमर्जन्स. हा सर, हे तर परवाही सांगितलं होतं. बरोबर. आता याच्या पुढचं सांगतो. असं समजा जो इन्सिडेंट रे आला रेअरर मधून, चला इथं मी लिहितोय टू नाही, दिस इज डेन्सर मीडियम. मी आता तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगत आहे, पहा. हा जो इन्सिडेंट रे येत होता, याचं एवढं रामायण महाभारत का घडलं? तो ग्लास स्लॅब टाकल्यामुळं. सपोज इफ द सेकंड मीडियम वॉज नॉट देअर और द सेम मीडियम इज देअर, रेअररचा रेअरर, एअर आलं, एअर एअर एअर, तर हा असा रिफ्रॅक्ट झाला असता का? नाही. तर हा चुपचाप असा निघून गेला असता. ठीक आहे. ही त्याची मी त्याला डॉटेड काढले, याचा अर्थ ते ऍक्च्युअल त्याचा पाथ तो होता. पण तो इकडून इकडे आला. त्याला इकडे जायचं होतं, लक्षात घ्या. म्हणजे बघा, तो असा आला होता, काही मध्ये नसतं तर असा जाणार होता. पण तो इकडे वळलेला आहे, दिसते? इथे नॉर्मल होती, दिसते? इथे कोण आहे? आर. इथे कोण आहे? आय. याला जायचं होतं इकडं, पण त्याने एक टर्न मारून तो इकडे आला. तर जेवढा टर्न मारलेला असतो, दॅट इज कॉल्ड डेव्हिएशन. हा असतो अँगल ऑफ डेव्हिएशन. ठीक आहे. एक गोष्ट पहा, हा अँगल आणि हा अँगल जर नीट पाहिला तर 180 दिसते. 180 दिसते. असू द्या, 180चं सध्या तुमच्याशी रिलेशन नाही. तुम्ही ह्याला पहा. आता तुम्ही एक परपेंडिक्युलर ड्रॉप करा. नीट बघा. डेव्हिएशन स्लॅब नसता तर तो लाईट रे असा गेला असता, पण तो ऍक्च्युली असा गेला आणि पुन्हा बाहेर आला. तर एवढं डेव्हिएशन झालं ना पाथ मध्ये, याला म्हणतात पाथ डिफरन्स. रस्त्यातला फरक येतो, त्याला पाथ डिफरन्स म्हणतात. ते पुढे चालून तुम्हाला वेव्ह ऑप्टिक्स मध्ये खूप हेल्प करेल. फ्रिंज पॅटर्न फॉर्मेशन मध्ये मोनोक्रोमॅटिक लाईट आल्यावर फ्रिंजेस कसे बनतात, मग इंटरफेरन्स आणि पुढे तुम्हाला काय त्याचं नाव आहे अजून, ठीक आहे, इंटरफेरन्स एक होतं, ते एक लक्षात घ्या. तर हा जो रस्ता आहे तो इकडे जायच्या ऐवजी डिस्प्लेस होऊन इकडे आला. तर हा जो तुम्हाला पार्ट दिसतो, समजा मी त्याला नाव दिलं एम, तर या एम ला म्हणतात लॅटरल डिस्प्लेसमेंट. हेच फाउंडेशन असते, दुसरं काही नाही. याला म्हणतात लॅटरल डिस्प्लेसमेंट. लॅटरल इन्व्हर्जन शिकला होता लास्ट इयर, आठवा. आरशात पाहताना लेफ्ट साइड राईट दिसते, राईट साइड लेफ्ट दिसते, त्याला लॅटरल इन्व्हर्जन म्हटलं होतं. ते रिफ्लेक्शन मध्ये होतं. रिफ्रॅक्शन मध्ये लॅटरल डिस्प्लेसमेंट असतं, इन्व्हर्जन नाही. लॅटरल डिस्प्लेसमेंट इज द डेव्हिएशन ऑफ द लाईट पाथ ड्यू टू द चेंज इन मीडियम. तर मीडियम बदलल्यामुळे लाईटचा जो रस्ता चेंज झाला, तर तो आधी कसा असायला पाहिजे होता, पण तो ऍक्च्युअल कसा आहे. ठीक आहे. आता बघा, ह्याला आपण असं म्हणू, हे होतं एक्सपेक्टेड आणि हे आहे रिअल. तर एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी लावा. एक्सपेक्ट आपण हे केलं, ते गेलं इथं, तर एवढा जो फरक पडला, म्हणजे IIT व्हायचं होतं आणि शेवटी ITI झालं. अशी वेळ येऊ नये, डिस्प्लेसमेंट झालं. ठीक आहे. तर कुठतरी अभ्यासात फरक पडला म्हणून झालं. तो फरक एम चा पडला. एम फॉर मार्क्स. बोला. पहिली गोष्ट मिरर नाहीये. हा, आधी हे तुला हे क्लिअर कर.
कोणताही मिरर असो, लॅटरल डिस्प्लेसमेंट होतं. ठीक आहे? अँगल ऑफ डेव्हिएशन बदलतो. लॅटरल डिस्प्लेसमेंट चांगला प्रश्न आहे. एक गोष्ट समजून घ्या. मी जो आता तुम्हाला लॅटरल डिस्प्लेसमेंट काढलाय तो असा आहे. यायला लक्षात? दुसऱ्या ह्याच्यामध्ये मे बी तो इकडे जाऊ शकतो. इकडे जाऊ शकतो. ठीक आहे? तर ते तुमच्या त्या स्लॅबच्या शेपवर डिपेंड आहे. त्याच्या जॉमेट्रीवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे ते चेंज होईल. पण लॅटरल डिस्प्लेसमेंट होतच इन केस ऑफ रिफ्रॅक्शन. बेटा तुम्ही दोघी आज फार बोलताय. ते बिलकुल कामाचं नाही. मी आता काहीच बोलत नाही. आता हे जे लॅटरल डिस्प्लेसमेंट आहे ते कशा डिपेंड आहे. आता आलं बघ तुझ्या प्रश्नाचं उत्तर. तर याला आपण LD म्हणूया शॉर्ट मध्ये. लॅटरल डिस्प्लेसमेंट डिपेंड्स ऑन. नंबर 1 बघा, लॅटरल डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. लक्ष द्या. त्याला आपण म्हणू थिकनेस ऑफ स्लॅब. डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता बघ तुझ्या प्रश्नाचं उत्तर येते. ग्लास स्लॅब जेवढा थिक आहे, म्हणजे आपण जेवढा जाड ग्लास स्लॅब घेऊ, म्हणजे बघा त्याची विड्थ वाढत जाईल, तेवढं लॅटरल डिस्प्लेसमेंट जास्त होतं. बघा म्हणजे पॅरललच राहील का? नाही, वाढेल. अजून डिस्प्लेसमेंट वाढेल म्हणजे काय? त्याचं डिस्टन्स वाढत जाईल दोघांच्या मधलं. पण हे फिरून येणार नाही असं. थिकनेसवर डिपेंड असते. हा प्रयोग केलाय का तुम्ही? नाही. आता तुमच्या शाळेत करायला द्यायला पाहिजे हा प्रयोग. केला ना? व्हेरी गुड. मी स्टुडंट असताना आमच्या शाळेत केला होता. तेवढ्या जुन्या काळात केला होता. तुम्ही तर करायलाच पाहिजे. तर काही नाही, आपल्या लॅबमध्ये एक असा मोठा काचेचा स्लॅब असतो. तिथे तुम्हाला त्या सेफ्टी पिन लावून ते करायला लावतात प्रयोग. आम्ही हे केलं होतं. इकडून आम्ही टाचपिन लावली आणि ती टाचपिन नंतर आम्ही इकडे 2 लावल्या आणि त्याला आम्ही काचातून पाहिलं त्याची इमेज कुठं होते आणि त्याच लाईनमध्ये इकडे 2 लावल्या आणि नंतर काच काढून घेतला. तर आम्हाला ते डिस्प्लेस झालेलं दिसतं. आम्ही लावताना ती लाईन बरोबर पाहून लावली होती. पण काच उचलल्यानंतर ते आपोआप डिस्प्लेस झालेलं दिसलं. त्याचं रिझन आहे की माझ्या डोळ्यातून जे लाईट गेला होता तो त्या स्लॅब मधून गेल्यामुळे मला ती तशी दिसली गोष्ट. पण काढल्यानंतर एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी तिथं आली. 1 मिनिट याला पाहून घ्या. जेवढा इन्सिडेंट अँगल जास्त तेवढं लॅटरल डिस्प्लेसमेंट जास्त. म्हणजे इथं जर मी sin 30 घेतलं, 30 डिग्री घेतला, तेव्हा हे जे डिस्प्लेसमेंट होईल, अरे तुम्हीच इमॅजिन करा ना. आता हे एवढा अँगल होता. जर मी हा अँगल असा केला तर हे असं येईल आणि मग हे असं बाहेर जाईल. तर जे लॅटरल डिस्प्लेसमेंट आहे ते एवढं होतंय. बघा तो जर अँगल मी वाढवला तर बघा याचं बेंडिंग वाढेल. बेंडिंग वाढल्यानंतर बघा त्याच पद्धतीनं हे अजून इकडे बाहेर पडेल. तर लॅटरल डिस्प्लेसमेंट अजून वाढलं. तर लॅटरल डिस्प्लेसमेंट अँगलच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जेवढा जास्त अँगल तेवढं डिस्प्लेसमेंट जास्त. तिसरी गोष्ट, हा जो असतो LD तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास स्लॅब. म्हणजे तो त्या स्लॅबचा जर इंडेक्स वाढत गेला म्हणजे स्पीड ऑफ लाईट जास्त कमी होईल आणि जेवढी स्पीड ऑफ लाईट कमी तेवढं डिस्प्लेसमेंट जास्त, डेव्हिएशन जास्त, म्हणून डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि लास्ट फॅक्टर असतो लॅटरल डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ ऑफ लाईट. तर जेवढी वेव्हलेंथ जास्त असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तेवढी फ्रिक्वेन्सी कमी असते. म्हणजे विचार करा, वेव्हलेंथ जर वाढत गेली तर लॅटरल डिस्प्लेसमेंटही वाढतं. म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी झाली. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी म्हणा. तर हे 4 फॅक्टर आहेत ज्याच्यावर लॅटरल डिस्प्लेसमेंट डिपेंड असतो. समजलं इथपर्यंत? काय डाऊट कोणाला? हे का एक गोष्ट सांगतो. एक्झाम मध्ये जर तुम्हाला फक्त याला ड्रॉ करा म्हणून प्रश्न आला तर मी आता जसं काढलंय तसं काढा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. ठीक आहे? आणि जर तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिले तर तुम्हाला ते अंदाज तर घेता येते.
तर त्यानुसार ते रिफ्रॅक्शन काढा स्नेल्स लॉ लावून. आता स्नेल्स लॉ लावून काढा म्हणणं हे थोडंसं जड काम आहे. मी तुम्हाला याच्यावर आधारित कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स कसे असतात, जे आता तुम्हाला बोर्ड एक्झामला येणार आहेत, ते क्वेश्चन्स हे घेणार आहे या चॅप्टरमध्ये, जे सीबीएसईने रिलीज केलेले आहेत स्वतः. नवीन क्वेश्चन्स आहेत मागच्या वर्षी घेतलेले. तिथे थिंकिंग असते असे प्रश्न. ते प्रश्न मी स्क्रीनवर लावून तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे. ते जमले म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल बोर्ड एक्झामला प्रॉपरली तयार झालात. सायन्सचा पेपर टफ असतो मॅथ्स पेक्षा. खूप क्रिटिकल क्वेश्चन्स असतात. म्हणून थेअरी डीप मध्ये शिकून जा, त्याच्यासाठी सांगायलो. आता बेटा इथे आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कॉन्सेप्ट, रिफ्रॅक्शन नावाचा कॉन्सेप्ट संपला. आता इथून पुढे स्टोरी सुरू होते लेन्स. आता लेन्स, त्याच्या टाइप्स, त्याचे लॉज, त्याचे मग रे डायग्राम्स, त्याचा व्हॅल्यू टेबल, त्याचं मॅग्निफिकेशन. आता आपला चॅप्टर झालाय 50%. अजून 50% बाकी आहे. लेन्स, त्याच्या टाइप, सगळा खेळ चालेल. साइन कन्व्हेन्शन आठवते, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. हा, तर याला आपण इथे थांबूया.